नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये। मित्रांनो, सर्व सरपंचांना गावामध्ये महिला सरपंचाच्या कारभारात त्यांचे पती तसेच नातेवाईकांच्या हस्तक्षेपाची मोठी ओरड सुरू आहे। परंतु आता महिला सरपंचाच्या पती किंवा नातेवाईकांच्या ग्रामपंचायतीच्या कारभारामध्ये लुडबुडीला आता लगाम बसणार आहे। या संदर्भामध्ये शासनाने ग्रामपंचायतींसाठी नवीन आदेश जारी केलाय। यामध्ये अशी लुडबुड झाल्याचे दिसून आल्यास कारवाई करण्याचे स्पष्ट निर्देश देण्यात आलेत। जिल्हा परिषदेमधील विविध अधिकारी, कर्मचाऱ्यांसंबंधित जिल्हा परिषद पदाधिकारी, सदस्य तसेच त्यांचे नातेवाईकांकडून अपमानास्पद वागणूक दिली जात असल्याचं शासनाच्या निदर्शनास आलेलं आहे। त्यानंतर जिल्हा परिषदांकडील विकासात्मक कामं जलद गतीने व्हावीत यासाठी पदाधिकाऱ्यांनी त्यांची कामं स्वतः करावीत। त्यांच्या निकटवर्तीयांनी कार्यालयीन कामांमध्ये हस्तक्षेप करू नये। पदाधिकाऱ्यांच्या कार्यालयांमध्ये मुळीच बसता कामा नये यासाठी जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायत कार्यालयाकरिता आचारसंहिता लागू करण्याचा निर्णय ग्राम विकास आणि जलसंधारण विभागानं जुलै 2023 ला घेतलाय। त्या आचारसंहितेचा भंग झाल्याचा आढळल्यास महाराष्ट्र जिल्हा परिषद, पंचायत समित्या, पीठासीन पदाधिकारी या गैरवर्तणुकीमुळे पदावरून दूर करणं तसंच 195 च्या नियमानुसार जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमधील पदाधिकाऱ्यांवरती कारवाई करण्याची आणि ग्रामपंचायत सदस्यांनी गैरवर्तणूक केल्यास सरपंच, उपसरपंच आणि सदस्यांच्या गैरवर्तणुकीबद्दल चौकशीनंतर कारवाई करण्याचे विभागीय आदेश देखील आयुक्तांनी दिलेले आहेत। याच पार्श्वभूमीवरती आता महिला सरपंचाचे पती किंवा नातलगांना कार्यालयीन कामामध्ये हस्तक्षेप होऊ नये यासाठी नवीन शासन आदेश काढण्यात आलाय। प्रामुख्याने अल्पशिक्षित किंवा बाहेर वावरण्याची सवय नसेल तर त्या ठिकाणी कारभारामध्ये मोठ्या प्रमाणात हस्तक्षेप होतो। अशा पद्धतीने जर महिलांच्या कारभारामध्ये पती अथवा नातेवाईक जर हस्तक्षेप करत असतील तर त्यावरती कडक कारवाई करण्याचा इशारा आता राज्य शासनाने दिलेला आहे। तर मग मित्रांनो, या माहितीवरती आपलं मत काय आहे हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा। आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।